हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 21 आणि 22वा हप्ता म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट 4 दिवस झालेले आहेत आणि आज 17 मे आहे म्हणजे रविवार आहे. आजही वितरण सुरू राहणार का? सोबतच अनेक बहिणींना अजूनही मार्च आणि एप्रिलचा हप्ता वितरित झालेला नाहीये. तर त्या बहिणींनी प्रश्न विचारलाय, दादा आमचे वितरण थांबले का? म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता होता याचं वितरण थांबले का? तर याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. अजून किती दिवस वितरण सुरू राहणार आहे याचंही माहिती तुम्हाला देणार आहे आणि सोबतच एक आनंदाची बातमी घेऊन येतो लाडक्या बहिणींनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या बाजूला तुमच्या लेफ्ट हँड साईडला बघितलं असेल, इथे दिलं मी अशा प्रकारे तुमचं स्टेटस काय करा, चेक करा ऑनलाईन, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ बंद झाला आहे का हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. तर चला मी तुम्हाला सगळं सविस्तर ऑथेंटिक प्रूफ सहित सगळा डाटा दाखवणार आहे. चला तर मग बघा लाडक्या बहिणींनो, काल मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सुद्धा सांगितलं होतं की एका बहिणीला 14 तारखेला पैसे आले आणि हा जो होता मार्च महिन्याचा हप्ता होता आणि इकडे जो दिसतोय हा 16 तारखेला. तर लाडक्या बहिणींनो हा जो हप्ता आहे हा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा. तर असंख्य बहिणींना 3,000 रुपये भेटलेले आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. म्हणजे काल सुद्धा वितरण झालेलं आहे, काल सुद्धा वितरण झालेलं आहे आणि ते कोणत्या महिन्याचा आहे? एप्रिल महिन्याचा आहे. तर आज 17 तारीख, आज वितरण होणार का? तर लाडक्या बहिणींनो आजचा रविवार आहे. तर मला वाटत नाही की आज काय होणार आहे, वितरण होणार आहे. मग हे वितरण किती दिवस चालणार आहे सगळं सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा तुम्हाला आले का? योजनेत तुमचं नाव आहे का? अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. ज्या ज्या बहिणींनी कमेंट केलेल्या होत्या की दादा आम्हाला अजूनही पैसे मिळाले नाहीयेत, त्या बहिणींसाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही नक्की एकदा चेक करा. बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यात मार्च एप्रिलचा हप्ता जमा केलेला आहे. महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत. दरम्यान अनेक महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे आलेले आहेत आणि हे सुरू होऊन ऑलमोस्ट 12 मे पासून सुरू झालं आणि 16 मे पर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झाले. म्हणजे कालपर्यंत पैसे जमा झाले लाडक्या बहिणींनो. सोबतच आज 17 मे आहे. तर मला वाटत नाही आज संडे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं वितरण पुढे जाणार आहे. पण मंडेला म्हणजे 18, 19, 20 या तारखांमध्ये 100% वितरण होणार म्हणजे होणार. कारण की लाखो बहिणींना अजूनही पैसे भेटलेले आहेत. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, वितरण थांबलेलं नाही म्हणजे नाही. बरोबर. लाडक्या बहिणींना आधी मार्च हप्ता मिळाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एप्रिलचा हप्ता देण्यात आला. दरम्यान अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की आमचा लाभ बंद झालाय का? वितरण बंद झालेलं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर चला तुम्हाला इथे भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्वतःचं स्टेटस स्वतः चेक करू शकता की तुमचा लाभ खरंच बंद आहे, झाला आहे की खरंच चालू आहे, वितरण बंद झालं आहे की चालू आहे, सगळंच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चेक करता येतं. तर बघा, सर्वात आधी तुम्ही काय करा, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या. गुगलमध्ये जा आणि तिथे लाडक्या बहिणींनो हे टाईप करा, लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन. गेल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला वरती काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इन जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो त्या ठिकाणी काय टाकायचं माहितीये का, तुमचा मोबाईल नंबर आणि लाडक्या बहिणींनो ओटीपी. मोबाईल नंबर आणि ओटीपी तुम्ही त्या ठिकाणी इन्सर्ट केला, दिसतंय तुम्हाला? केला. त्यानंतर लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थिती क्लिक करा. त्यानंतर आधार नंबर आणि अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार की नाही याबद्दलची सविस्तर माहिती त्या ठिकाणी काय होईल, उपलब्ध होईल. म्हणजे काय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घर बसल्या नंबर चेक करता येतो की आपण पात्र यादीमध्ये आहेत की अपात्र यादीमध्ये आहेत, किंवा आपलं जे स्टेटस आहे हे पेंडिंग आहे, रिजेक्टेड आहे की अप्रूव्ड आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी कळेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, ज्याही बहिणींना भेटलेलं नाहीये त्या बहिणींना एकदा चेक करा. मी एवढीच विनवणी तुमच्याकडे करू शकतो आणि करा. आणि टेन्शन घेऊन काही होणार नाही लाडक्या बहिणींनो, कारण तुम्हाला सांगतोय अजून वितरण बंद झालेलं नाहीये. तुम्ही एकदा चेक करा, थोडंसं टेन्शन रिलीफ होईल की तुम्हाला माहिती पडेल तुमचं काय स्टेटस अप्रूव्ह आहे, तर तुम्हाला मिळत आहे. आता अजून किती दिवस आपला हा जो लाभ आहे सुरळीत सुरू राहणार आहे. आजची तारीख आहे 17 मे. आज तर लाभ भेटणार नाही ना लाडक्या बहिणींनो. आज कोणत्याही हालतीत तुम्हाला पैसे भेटणार का? नाही म्हणजे नाही. रविवार आहे. तर हा जो वितरणाचा लाभ आहे पुढल्या 3 दिवसांमध्ये सुद्धा सुरू राहणार आहे. 18, 19, 20. मी 3 दिवस का म्हणतोय? काल 16 तारखेला एप्रिलचा आला, तर 18ला कोणते लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचे पैसे जमा होतील. 19ला कोणते होतील लाडक्या बहिणींनो, एप्रिलचे पैसे जमा होतील. आणि ज्याही बहिणींना आता भेटलेले नव्हते त्या बहिणींना 20 तारखेला दोन्ही हप्ते एकाच दिवशी भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की 12 तारखेला सुद्धा सेम झालेलं आहे की काही बहिणींना एप्रिलचा पण भेटला आणि मार्चचा पण भेटला. म्हणून 20 तारखेला सुद्धा अनेक अशा बहिणी असतील त्यांना काही दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. त्यानंतर वितरण थांबले का? तर याचं सरळ उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. वितरण अजूनही थांबलेले नाही. वितरण सुरूच आहे.
बरोबर. आता काही महिन्यांचा प्रश्न होता, की दादा आम्हाला मार्चचाही हप्ता भेटलेला नाहीये आणि आम्हाला एप्रिलचाही हप्ता भेटलेला नाहीये. तर काळजी करू नका लाडक्या बहिणींनो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, की तुमचं स्टेटस चेक करा आणि दुसरं, की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, की 12 तारखेला दोन्ही महिन्याचे पैसे जमा झाले होते मार्च आणि एप्रिलचे. बरोबर. त्यानंतर 13 तारखेला फक्त मार्चचे पैसे झाले. 14 तारखेला लाडक्या बहिणींनो एप्रिलचे पैसे झाले. त्यानंतर 15ला मार्चचे पैसे झाले आणि 16ला पुन्हा एप्रिलचे पैसे जमा झाले. बरोबर. अशाच पद्धतीने हे काय झालेलं आहे, हा टप्पा आहे, की पहिल्या दिवशी दोन्ही महिन्याचे काही बहिणींना मिळाले, नंतर 13 तारखेला मार्च महिन्याचे मिळाले, 14ला एप्रिलचे मिळाले, 15ला मार्चचे, 16ला एप्रिलचे. बरोबर. अशा पद्धतीनेच झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल, मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सुद्धा असंच दाखवलेलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो मला इथे सांगायचं आहे, की आता जी 17 आज वितरण होणार नाही, 18 तारखेला कोणते होतील? मार्चचे, 19ला एप्रिलचे आणि 20 तारखेला मार्च आणि एप्रिल ज्या बहिणी असतील ज्यांना पैसे भेटलेले नाहीये, त्या बहिणीला 20 तारखेला भेटणार म्हणजे भेटणार. तर हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. तर लाडक्या बहिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींना अजूनही पैसे भेटलेले नाहीयेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत? 1500च भेटले आहेत, 3000 भेटले आहेत, नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. सोबतच आपण एक पोल घेतलेला होता लाडक्या बहिणींनो. त्या पोलमध्ये विचारलं होतं आपण फक्त मार्च महिन्याचा हप्ता भेटला का? 40% महिलांनी हो म्हटलं होतं. अजूनही आलेलं नाही तसं 41% बहिणींनी हो म्हटलेलं आहे. मार्च, एप्रिलचे हप्ते दोन्ही हप्ते 3,000 आले 14% बहिणींनी हो म्हटलंय आणि एप्रिलचा जो 22वा हप्ता होता असं 6% बहिणींनी हो म्हटलेला आहे. पण हा पोल थोडासा जुना आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो मला सांगायचं आहे, घाबरायचं काम नाही. पैसे येणार म्हणजे येणार. 2 ते 3 दिवस अजून वेट करा. पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पैसे भेटले का? सोबतच स्टेटस तुमचं चेक केलं का? नक्की सांगा. वितरण थांबले का? नाही म्हणजे नाही. तर अजून किती दिवस सुरू राहणार? सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींनो. बरोबर? आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.